राघव चड्ढांच्या कंपनी स्विचमुळं सर्वसामान्य लोक त्यांच्यावरती नाराज आहेत. कंपनी स्विच केली म्हणजेच पक्ष बदलला आणि या पक्ष बदलण्याच्या निर्णयावरती सर्वसामान्य लोक नाराज आहेत. सर्वसामान्य लोक पण कंपन्या स्विच करतात प्रमोशनसाठी. मित्रांनो, पॅकेज वाढीसाठी कंपन्या स्विच केल्या जातात. परंतु राघवने जे स्विच केलंय त्याच्यामुळं राघववरती सर्वसामान्य लोक नाराज आहेत. मित्रांनो, सोशल मीडिया साईट Instagram वरती राघव चड्ढांचे फॉलोअर्स होते 14.6, जे की आता घटून 13.6 वरती आलेले आहे. एका रात्री 10 लाख लोकांनी अनफॉलो करणं ही छोटी गोष्ट नाही. मित्रांनो, राघव जे होते ते एका आयडिओलॉजीवरती चालायचे. जी आयडिओलॉजी सर्वसामान्य गोरगरिबाचे प्रश्न उपस्थित करायची संसदेमध्ये. सर्वसामान्य लोक जे आहेत ते ज्या छोट्या-मोठ्या प्रश्नांवरती अडलेले असायचे, ते दिसायला छोटे-मोठे प्रश्न असायचे, परंतु ते ढगा एवढे, आभाळ एवढे मोठे प्रश्न असायचे. मित्रांनो, याच्यामध्ये काही प्रश्न त्यांचे गाजले. तो पहिला प्रश्न म्हणजे गिग्स वर्करचा. गिग्स वर्कर म्हणजेच काय मित्रांनो, जे स्विगी आहे, Zomato आहे, यांच्यासाठी जे कामं करतात, त्या काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडणारा हे एकमेक व्यक्तिमत्व होते. मित्रांनो, यांनी हा प्रश्न मांडला, की सर्वसामान्य जे गिग्स वर्कर आहेत, ते 12-12, 15-15 तास कामं करतात, परंतु त्यांना तेवढा मोबदला भेटत नाहीये. हा सर्वात मोठा प्रश्न लाखो गिग्स वर्कर आहेत, त्यांचा प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडला. त्यांच्यासोबत फिरले. मित्रांनो, फिरून त्यांनी बघितलं त्यांचं कष्ट किती आहे आणि हे सगळ्या गोष्टी मित्रांनो संसदेमध्ये मांडून त्याच्यावरती काहीतरी उपाय आणायचा प्रयत्न त्यांनी केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, टेलिकॉम कंपन्या ज्या असतात, ज्या पण रिलायन्स जिओ आहे, आयडिया आहे, व्होडाफोन आहे मित्रांनो, ज्या तुम्ही सिम कार्डमध्ये इन्स्टॉल केलेल्या आहे. मित्रांनो, या ज्या कंपन्या आहेत त्या 28 दिवसाचा रिचार्ज तुमच्याला देतात आणि 30 दिवसाला मित्रांनो ज्यावेळेस रिचार्ज संपत असतो, तुम्ही 2 दिवसाचा जो रिचार्ज असतो, तो वायफट खर्च करत असता. त्यांना 30 दिवसाचा रिचार्ज काढायला काय होतं, ही छोटी गोष्ट वाटत असली तरी देखील याच्यामध्ये करोडो रुपयांचा प्रॉफिट ह्या कंपन्यांचा आहे, टेलिकॉम कंपन्यांचा आहे. याच्या प्रश्नांबद्दल त्यांनी संसदेमध्ये डिस्कशन केलं. त्याच्यावरती पण आता कारवाई चालू आहे. त्यातला पण 30 दिवसांवरती आणायचं ते टेलिकॉम कंपन्या करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, विमानतळावरती गेल्यावरती प्रत्येकजण आपल्या खिशाकडे बघतं, खिशाला हात लावतं आणि मनामध्ये एक शंका असते, की आपल्याला हे जेवण परवडणार नाही. लॉन्चमध्ये गेला तरी ते परवडणार नाही हे सगळ्यांना माहिती असतं. म्हणून कोण तिथे गेल्यावर खात नाही मित्रांनो, खिशामध्ये हात घालून शांतपणे गप्प बसतं. पोटाला चिमटा काढून काही-काही लोकं विमानामध्ये प्रवास करतात, उतरतात आणि घरी येऊन जेवतात मित्रांनो. सर्वसामान्य लोकांना काहीतरी नाश्ता भेटावं, चहा भेटावं, अफोर्डेबल रेटमध्ये भेटावं यासाठी मित्रांनो राघव चड्ढांनी प्रयत्न केला आणि उड्डाण कॅफे म्हणून एक जे आता विमानतळावरती दिसतं मित्रांनो, त्याच्यामध्ये समोसा ₹20 ला आहे, दहा ₹4 ला आहे. हे सगळ्या गोष्टी मित्रांनो राघव चड्ढांच्या मार्फत झाल्या. एक असं विरोधक व्यक्तिमत्व जे की सत्ताधाऱ्यांना घाम फोडायचं, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करायचे आणि हे छोटे-मोठे प्रश्न नाही आहेत मित्रांनो, हे खूप मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावरती सोल्युशन आणायचं काम राघव चड्ढांनी केलं. Instagramवरती त्यांनी व्हिडिओ टाकले. संसदेमध्ये जे पण प्रश्न उपस्थित केले त्याचे व्हिडिओ टाकले. लोकांमध्ये ते पॉप्युलर होऊ लागले होते, की एक असा नेता आहे जो की सत्ताधाऱ्यांना विचारू शकतो. हे सत्ताधारी जे की आता खूप मोठे होत चाललेले आहेत मित्रांनो, यांना कुठेही स्टॉप राहिलेला नाहीये. या मोठ्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडून त्यांना प्रश्न विचारून त्या प्रश्नांचं निर्वाहन करणारा एकमेव नेता हा राघव चड्ढामध्ये लोकांनी बघितला होता. त्यांना Instagramमध्ये त्यामुळंच फॉलो केलं जायचं. कंटिन्यू 15 लाख लोकं जर त्यांना 15 मिलियन फॉलोअर्स म्हणजे मित्रांनो कमीत कमी 1.5 करोड लोकं त्यांना फॉलो करतात आता देखील आणि एवढे लोकं त्यांना फॉलो करत असून मित्रांनो एवढ्या मोठ्या आयडिओलॉजीवरती ते चालायचे. परंतु कालच्या त्यांच्या एका निर्णयाने त्यांची निगेटिव्ह इमेज तयार व्हायला सुरू झाली. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काल प्रवेश केला. 2/3 खासदारांना राज्यसभेच्या त्यांनी सोबत घेतलं आणि काल हा प्रवेश झाला आणि हा प्रवेश झाल्यावरतीच मित्रांनो अनफॉलो बटन हिट व्हायला लागलं, जे की राघव चड्ढांचं आहे. अनफॉलो बटनवरती लोकांनी मारलं, तोडलं त्यांना. 10 लाख लोकं मित्रांनो, हा छोटा आकडा नाहीये. 10 लाख लोकांनी त्यांना अनफॉलो करणं. 10 लाख लोकांमध्ये मित्रांनो 2 खासदार निवडून येतात. मित्रांनो 10 आमदार निवडून येतात. या 10 मार्फत मित्रांनो 3-4 राज्यसभेचे खासदार देखील निवडून येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना अनफॉलो झालं संपूर्ण देशामध्ये. कारण एका आयडिओलॉजीवरती ज्यावेळेस तुम्ही चालता आणि ती आयडिओलॉजी बदलता, सर्वसामान्य लोकांना त्या गोष्टीचा राग येतो आणि हा राग, हा आक्रोश सर्वसामान्य लोकांमध्ये काल दिसून आला आणि त्यांना अनफॉलो चालू झालं. मित्रांनो, नक्कीच राघवचा हा डिसिजन
या डिसिजनबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील त्याला अनफॉलो केलं असेल, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा, आम्ही अनफॉलो केलंय म्हणून. तुम्हाला यावरती आणखीन काय वाटत असेल तर कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.